मॅडम मला काहीच करायला वेळ नाही, योग करायला वेळ नाही, वॉक करायला वेळ नाही, पण बाळ मात्र हवंय. अशा खूप साऱ्या मुली पण असतात. सो मग अशा मुलींना मी एक सल्ला देते की काहीच करायला वेळ नाही ना, मग ही एक गोष्ट तरी करा. आता काय झालंय, आपण सगळे खूप वर्कहॉलिक झालेलो आहोत. सतत काम काम काम. मग मी कधीतरी स्वतःला विचारते की अरे आपण हे कशासाठी करतोय, बेसिक गरज काय आहे? तर उत्तर येतं पोटासाठी. आणि गंमत म्हणजे त्या पोटासाठीच, त्या पोटालाच योग्य वेळी जेवण देण्यासाठी आपल्याकडे वेळ नाहीये. आणि खूपदा हेच अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटीचं कारण आहे. कारण जर आपण वेळेवर जेवलो नाही, सततच्या जेवणाच्या वेळा बदलल्या, तर एका सर्टन पॉईंट नंतर आपल्याला ऍसिडिटी व्हायला लागते आणि या ऍसिडिटीमुळे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी होते. सो आम्ही जेव्हा कन्सल्टेशन करतो तर त्याच्यामध्ये असं दिसतं की ज्या मुलींना अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असते, 70% मुलींना ऍसिडिटीचा त्रास असतो. आणि जेव्हा त्या ऍसिडिटीवर काम करायला लागतात तेव्हा त्यांना इझिली कन्सीव्ह होतं. मग ऍसिडिटी होऊ नये म्हणून काय करता येईल, तर जस्ट जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजे. म्हणजे दुपारी 1 वाजता आणि संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी. तर सूर्यास्ताच्या आधी जेवायचं बोललं की सगळ्यांना टेन्शन येतं, अरे रात्री भूक लागेल. मला पण असंच वाटायचं, पण गेले 8 महिने मी हे कन्सिस्टंटली फॉलो करते आणि मला डॉट 6-6:30ला भूक लागते, तेव्हा मी जेवते आणि नंतर रात्री भूक नाही लागत. सुरुवातीला असं होऊ शकतं की भूक लागेल, मग तेव्हा तुम्ही कोमट पाणी पिऊ शकता. पण जर ह्या छोटासा बदल तुम्ही करून बघितलात की तुमच्या जेवणाच्या वेळा तुम्ही बदललात, तरीही शरीराची प्राणशक्ती छान राहते आणि आपण इझिली कन्सीव्ह करू शकतो.